फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. वेलकम सर. या मॅडम. विनीता हे एजंट आहेत. नमस्कार. हे वन मोमेंट हा, एक फोटो प्लीज. स्माइल. थँक्यू. कमान पॅटी, जिथे तिथे कसले फोटो काढतोस रे? तुला काय ओळख पाळख काळ वेळ? घेऊन दिलायत ना कॅमेरा, आता बघा. चला साहेब घरात जाऊया ना. जागेची खूपच दशा झाली हो. मॅडम गेली 40-45 वर्ष या घरात कोणीच राहिलं नाहीये. ए पॅटी, घर किती मस्त आहे ना रे. एकदम ओल्ड इज छान. हा आता एवढं काही जुनं वगैरे नाहीये, बट इट्स कूल. हे प्रियल, एक काम करूया ना, तुझा मस्त फोटो काढूया या जुन्या बॅकग्राऊंड वर. शुअर शुअर, चल ये. मी अशी पोच देऊ? थांब जरा, कॅमेरा चालू होतो ना. हा अशी काय केसांची ऍड आहे का? नीट उभी राहा जरा. थांब. सांग ना. अच्छा ठीक आहे. हा थँक्यू. हा आता अशी. हे काय नॅचरल नॅचरल पाहिजे काहीतरी. गुड. खरं माळ्याला सांगून ही बाग जरा नीट करून घेऊयात. ते होईल का सगळं नंतर हळूहळू? आधी आपलं सामान तर लागू दे. सामानाचा ट्रक कसा नाही आला अजून? एव्हाना यायला हवा होता ना. अगे येईल. हायवेवरच्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला असेल. वाव पॅटी, झोपा. अरे रस झाला रे. हे प्रियल, एक काम कर ना, इथे बस ना, मी तुझा एक फोटो घेतो मस्त. हा पॅटी, प्रियल, चला घरात चला. येस मॉम, आय एम कमिंग. चल तुझा फोटोशूट कधीतरी नंतर करूया. चल आता. चला.
या साहेब या. हे घर एकदा नीट साफ करून घ्यायला हवं. मी माणसं पाठवतो ना साहेब. तसं घर चांगल्या कंडिशन मध्ये आहे. फर्निचरही जरा ठीकठाक आहे. याची जाळी बरीच झाली आता, पण घर प्रशस्त वाटतंय नाही. हो. ए मित्र, अगं कबूतर होती ती फक्त. किती घाबरते. ओके. काय रे पॅटी, अरे केवढी लचकले मी. कधी जाणार आहे तुझी ही सवय. आतमध्ये बेडरूम मध्ये नेऊन ठेवा. एकावर एक ठेवू नका, वेगवेगळे ठेवा. उघडता आलं पाहिजे नीट. ती मोगऱ्याची कुंडी आहे ना, ती जरा इकडे आणून ठेवा. सावकाश. थोडस इकडे. मॉम, चहा घे ना, थंड होतोय. मॉम, यू आर लुकिंग वरीड. आर यू ऑल राईट मॉम? काही नाही झालं, मी जराशी दमले एवढं. ओके, बरं मग आज रात्री डिनरचा काय प्लॅन आहे? डिनर कोण बनवणार? तू? ए, मी बनवायची काय गरज आहे? हे कुठेतरी बाहेरच आहे ना मस्त जेवायला. वा, दॅट्स ग्रेट. पिझ्झा, बर्गर, नाही तर चायनीज. अरे एवढंच छोटस गाव आहे. इकडे फार तर हरिभाऊ किंवा शांताबाईंची खानावळ मिळेल तुला. डॅड, मुलं म्हणतात बाहेर जेवायला जाऊया. हो आय सी. जेवूया की. मला वाटतं एक उडुप्याचं बऱ्यापैकी हॉटेल आहे गावात. अदरवाइज वन ऑफ दोज पंजाबी धाबाज ऑन हायवे. कूल डॅड, आपण हायवेवर जाऊया मस्त जेवायला. हा काय? हे बघ, आपण आज कुठेही लांब जायला नको. गावातच जाऊन काहीतरी साधं सुद्धा खाऊन येऊया ना. आय ऍग्री. ए पण चटचट आवरा, मला चिकार झोप येते.
उद्या सकाळी लवकर उठायचंय आणि बँकेचा चार्ज घ्यायचा मला. चला हरी अप. ओके, आता एंड ऑफ द डे मला तुमच्या तिघांचा एक स्नॅप पाहिजे प्लीज. ए पॅटी, तू कुठेही सुरू होतोस रे? ए तू आधी नीट बोल आणि उठून आईच्या बाजूला जाऊन उभी राहा. चल प्लीज प्लीज. चला पटकन ओके, स्माइल प्लीज. थँक्यू. अहो अहो प्लीज उठा ना. काय? उठा ना. अगं एवढ्या रात्री काय आहे? झोपाळा. त्याचं काय? हो जोर जोरात हलतोय तो. अगं वाऱ्याने हलत असेल. नाही हो, एवढा मोठा झोपाळा कसा हलेल वाऱ्यानी? कोणीतरी बसून हलवतोय असं वाटतं. तुम्ही प्लीज उठा आणि माझ्या बरोबर चला. हो हो हो. कुठे हलतोय झोपाळा? मगाशी खरंच हलत होता हो. कोणीतरी बसून झोके घेते असा हलत होता. तुमची शपथ. आत्ता हलतोय? हे बघ, तुला उगाच कसले तरी भास होत आहेत. आहो विनीता, अगं दिवसभराच्या दगदगीने तू पण दमलीस तेव्हा तू झोप आणि मला पण झोपू दे. आता हुईज भित्री बागूबाई? तू यू स्टुपिड गर्ल, तू दूध सांडवलंस माझं, ते पुसून टाक आधी. मी काय तुला झाडूपोचा वाली वाटली का रे? ए प्रियल, तू तर ना, तुला बघूनच घेईन. काय मूर्खपणा आहे का? आणि चिडवून कसली जाते तू? मॉम्स, हे बघ, या फोटोत बघ, या खुर्चीत इथे एक फिगर दिसते आणि ती पण एखाद्या बाईसारखी वाटते ग. बघ ना. खरंच आहे रे, अस्पष्ट आहे पण नक्की बाईच आहे ती. इनफ ऑफ युअर नॉनसेन्स पॅटी. अरे शूट करताना काहीतरी मिस्टेक झाली असेल तुझी, घोस्ट इमेज वगैरे. अहो डॅड, पण बाकीच्या फोटोमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, याच फोटोमध्ये त्या बाईची फिगर दिसते मला. देन मे बी युअर सॉफ्टवेअर हॅज अ बग ऑफ सम काइंड. एनिवे, जाऊ दे, मला उशीर होतोय, मी चाललो ऑफिसला. सी यू इन द इव्हनिंग. बाय. बाय डॅड, टेक केअर.
प्रियल, अगं हस ना जरा. अगं लहान आहेस का तू? रे मी नाही हसणार. प्रियल स्माइल दे ना यार. चल रेडी? येस. रेडी आहेस का तू? हा चल चल लवकर लवकर. तू चांगले फोटो काढत नाहीस रे. मी नाही देणार तुला स्माईल. आता पुढे येतं ना द्या. हा स्माइल. तू चांगले फोटो काढत नाहीस रे. कोणीतरी झोपाळून ढकललंय. अगं असं कसं होईल आणि तूच पडली असशील. अगं खरंच, आणि आमच्या दोघांच्या इकडे दुसरं कोणीच नाही. अगं हिचा तोल गेला असणार. नाही मम्मी, बघ मला कोणीतरी दोन्ही हाताने झोपाळ्यावरून ढकललंय. मी बघ झोपाळा पण पडलं. मम्मी चल घरात चल, आपण बघूया कुठे लागलंय का बघूया. चल. एक तास भूताचा. प्रियल, प्रियल अगं तू प्रियल रडू नको. कशी पडली? रडू नको, शांत हो. काय झालं मला सांग, कशी पडलीस तू? मला कोणीतरी झोपाळून ढकललंय. अगं असं कसं होईल आणि तूच पडली असशील. अगं खरंच, आणि आमच्या दोघांच्या इकडे दुसरं कोणीच नाही. अगं हिचा तोल गेला असणार. नाही मम्मी, बघ मला कोणीतरी दोन्ही हाताने झोपाळ्यावरून ढकललंय. मी बघ झोपाळा पण पडलं. मम्मी चल घरात चल, आपण बघूया कुठे लागलंय का बघूया. चल उठ उठ उठ. शांत शांत हो, शांत हो. चल चल. आणि हा फोटो बघ. त्याच्यात स्पष्ट दिसतीये ती. अरे देवा, खरंच रे. आणि याचे कपडे बघितलेस का? म्हणजे मी जेव्हा लहान होते ना, तेव्हाच्या तरुण मुली अशा प्रकारचे कपडे वापरायच्या. आणि काय का मॉम्स, कोण असेल कोणी? काय माहिती बाबा. हे बघ, जी कोणी असेल ग, पण ती अशी फोटोतच का दिसते? आणि आपल्याला अरे बरं आहे ना बाबा, ती आपल्याला फोटोतच दिसतेय. प्रत्यक्षात दिसली ना तर मग. काल प्रियल झोपाळ्यावरनं पडली तेव्हा काय म्हणाली आठवतंय ना? की मला कोणीतरी ढकललं झोपाळ्यावरनं. खरंच खूप घाबरून गेलीये ती. आज रूम मधनं बाहेर पडायला सुद्धा तयार नाहीये. अगं आणि ती बोलतेय ना, ते खरं आहे सगळं. हे बघ, हा बघ, हा फोटो बघ. अरे ती म्हणत होती ते खरं आहे रे, खरंच ढकललंय तिला. आणि हा फोटो बघितल्यानंतर तर डाऊट घ्यायला कुठे जागाच उरत नाही ग. पण कोण आहे ही? आणि आपल्याच पाठीमागे का लागलीये? या घरात आल्यापासून ना खरंच खूप वाईट घडतंय. सतत असं जाणवतंय की आपल्या अवतीभोवती कोणीतरी फिरतंय. पॅटी, मला असं वाटायला लागलं ना की हे घर शापित आहे. आपण हे ताबडतोब सोडून देऊया घर. तुझ्या वडिलांना मी इतका
समजवायचा प्रयत्न करते पण ते माझं ऐकतच नाहीयेत रे. नाही पण हे जर का असं अघटित घडणार असेल ना तर मग आपण लवकरात लवकर हे घर सोडून जाऊया. मॉम्स, नमस्कार मॅडम. नमस्कार, बसा. थँक्यू मॅडम. ही ॲग्रीमेंटची कॉपी आणि ही पावती. निघू मी? एक विचारायचं होतं. विचारा ना मॅडम. म्हणजे ह्या घराविषयी कुठे काही बोललं जातं का? म्हणजे प्रवाद असं काही आहे का? प्रवाद मॅडम नाही. हे घर मी माझ्या लहानपणापासून बघतोय, ते रिकामच आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून ते रिकामच होतं. मग ह्याचे घरमालक म्हणजे ते कुठे राहतात? म्हणजे मूळ घर मालक हां. उद्धवराव देशपांडे ते कधीच वारले. आता हे घर त्यांच्या मिसेस म्हणजे प्रभाताई देशपांडे यांच्या नावावर आहे. त्या जिल्ह्याच्या गावी असतात. त्यांना एकच मुलगा आहे, तो अमेरिकेला असतो. इथे त्या एकट्याच असतात. म्हणजे घरात काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे काही दुरुस्ती वगैरे हवे असतील तर मी करून देतो. नाही म्हणजे तसं काही नाही, पण खरं सांगू का, मला असं वाटतं की ह्या घरामध्ये आमच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी राहतंय.
हे बघ. प्लीज मला कुठलेही फोटो दाखवू नकोस, आता बास झालं. बट मॉम्स एकदा. हे बघ, आतापर्यंत ती मला फोटोतच दिसत होती, बरोबर आहे. या घरात मला तिचा वावरही जाणवत होता. अरे काल रात्री मी तिला प्रत्यक्ष बघितलीये. आता खरंच बास बाबा. मला एक सांग मॉम्स, काल ती तुला प्रत्यक्ष दिसली, ती सुद्धा खिडकीच्या काचेतून, बरोबर? बरोबर. पण जेव्हा खिडकी ओपन होती तेव्हा ती तुला दिसली नाही, बरोबर? हा. मॉम्स, अगं एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? कोणची? मॉम्स, काल रात्री जेव्हा जेव्हा ती तुला दिसली तेव्हा तेव्हा तू आणि ती यांच्यामध्ये काच होती. तसंच फोटोचं पण आहे ना. ती जेव्हा माझ्या कॅमेरा समोर होती तेव्हा ती आणि कॅमेरा या दोघांच्याही मध्ये काच होती. काच? हा, म्हणजे कॅमेराची लेन्स ना, म्हणजे काचच ना. कसं आहे ना, ती ती अशी अशी नुसत्या डोळ्यांनी नाही दिसत आपल्याला. म्हणजे काहीतरी ट्रान्सपरंट, म्हणजे पारदर्शक. हा, पारदर्शक माध्यम असावं लागतं काहीतरी. हे बघ, ते सगळं जरी खरं असलं ना तरी माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की ती मला दिसलीये. मला या सगळ्याचं खरंच आता खूप टेन्शन आलंय. तुझ्या पप्पांना मी हे सगळं सांगितलं तर ते मलाच म्हणतात की मला या सगळ्या गोष्टींचे भास होत आहेत म्हणून. त्यांचा विश्वासच बसत नाही या गोष्टींवर. नशीब माझं, काल रात्रीची माझी अवस्था बघून निदान एजंटला सांगून दुसरं घर बघतो असं तरी म्हणाले. मॉम्स, बट दिस इज गुड होम. कसलं गुड होम बाबा? तिचा वावर आहे ना इथे. सगळ्यांचा जीव घेईल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. मॉम्स, तू हे बघ आधी प्लीज. काय बघायचं याच्यात? या प्रत्येक फोटोमध्ये मी काही मार्किंग केलीत. मार्किंग तुला ओळखीची वाटतात का बघ. ह्या फोटोमध्ये बाउलमध्ये मोगरा आहे, ह्याच्यामध्ये कुंडी आहे, ह्याच्यामध्ये मी गजरा घातलाय केसांमध्ये. फक्त सगळीकडे मोगरा आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे? राईट, यू आर ऑन करेक्ट ट्रॅक. अरे हो, पण ही काच किंवा मोगरा याचा काय संबंध आहे? तेच तर शोधून काढायचंय ना आपल्याला. हे बघ, ह्या घरात जे आधी राहून गेलेत त्यांना नक्की माहिती असेल. म्हणजे या घराच्या मालकीण प्रभाताई. येस, शी नोज द मिस्ट्री. अरे ह्या तर कमल वंश. तुम्ही ओळखता का यांना? एक तास भूताचा. कोण हवंय आपल्याला? प्रभाताई देशपांडे. मीच. आपण? मी विनिता जोशी. हा माझा मुलगा पॅटी. प्रतीक. साधारण 4 दिवसांपूर्वी आम्ही तुमच्या जुन्या घरात राहायला आलोय. हो का? चला आज चला. आरामात बसा, उभ्या का. हल्ली काय माहितीये का, कोणी आलं ना
की खूप बरं वाटतं बघा. काय घेणार तुम्ही? चहा वगैरे? नाही, काही नको. काय इकडे सहजच येणं केलं की? ऍक्च्युली एक काम होतं तुमच्याकडे. हा, म्हणजे मला असं विचारायचं होतं की पूर्वी जेव्हा तुम्ही त्या घरात राहत होतात तेव्हा तुम्हाला काही भास वगैरे व्हायचे? नाही हो. म्हणजे आपल्या आसपास कोणीतरी सतत वावरतंय असं जाणवायचं तुम्हाला? नाही. का हो? कसं सांगू मला समजत नाहीये, पण तसे 4च दिवस झालेत आम्हाला त्या घरात येऊन. पण आल्या दिवसापासून मला असं जाणवतं की सतत आमच्या अवतीभोवती कोणीतरी आहे. म्हणून तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्हाला या बाबतीत काही माहिती आहे का, किंवा तुमच्या बाबतीत असं काही घडलं होतं का? नाही. जरा फोटो दे ना. हे फोटो बघता जरा. अरे ह्या तर कमलवंत. तुम्ही ओळखता का ह्यांना? हो, आलेच. एक मिनिट. घ्या. ही कमल म्हणजे आमच्या कमलवंत, माझे यजमान उद्धव देशपांड्यांची धाकटी बहीण. 40हून अधिक वर्ष झाली. माझं नुकतं लग्न झालं होतं. सुस्वागतम सुस्वागतम. वहिनी, बघितलंस ना दादाला किती घाई झाली होती. 4 दिवस माहेरी नाही राहून दिलं. अहो, 1 मिनिट. हे घ्या. Say it with flowers. मग माझी वहिनी आहेच तशी. गोरी गोरी पान, फुलासारखी छान, एकदम या मोगऱ्यांसारखी. हो पुरे कमलवंत, किती लाजवाल आता. या घरात आल्यापासून कमलवंतनी माझं मन जिंकून घेतलं होतं. तिला मोगऱ्याच्या फुलांचा खूप नाद, वेडच म्हणा ना. रोज स्वतःसाठी आणि माझ्यासाठी मोगऱ्याचे गजरे बनवायची. आम्ही नणंद भाऊजाई राहिलो नव्हतो, जीवलग मैत्रिणी झालो होतो. उद्धवना त्यांच्या व्यवसायानिमित्त बरेचदा परगावी जावं लागायचं. तशातच मी गरोदर राहिले
सख्या आईनं घ्यावी तशी माझी काळजी कमल वंचनी घेतली. कमलवंच, किती जीव लावालो. तुम्ही इथून गेलात की माझं कसं होईल? या घरातनं मी जाणारच नाही मुळी. लग्न नाही करणार वाटतं. मी या घरातनं जाणारच नाही. तापानं अखेर कमलवंचनच्या मेंदूचा ताबा घेतला. मला मोगऱ्याचा गजरा माळाला. मोगऱ्याचा गजरा आले. आत्ता घेऊन येते. 2 मिनिटात आले. हो आले सर. 2 मिनिटात आले. कशी नको करूस, सगळं नीट होईल. कशी नको करूस. 1 तास भूताचा. एक दिवस कमलवंचना ताप भरून आला. डॉक्टरांनी टायफॉइडचं निदान केलं. उतार पडेना. तापानं अखेर कमलवंचनच्या मेंदूचा ताबा घेतला. मला मोगऱ्याचा गजरा माळाला. मोगऱ्याचा गजरा आले. आत्ता घेऊन येते. 2 मिनिटात आले. हो आले सर. 2 मिनिटात आले. कशी नको करूस, सगळं नीट होईल. कशी नको करूस. कमलवंच गेल्या आणि ते घर आम्हाला खायला उठलं. त्या घराला आम्ही जे कुलूप ठोकलं ते कायमच आजपर्यंत, तुम्ही येईपर्यंत म्हणाला. म्हणजे शेवटपर्यंत कमलवंच त्या घरातनं बाहेर पडल्याच नाही. आणि सांगू, कमलवंच गेल्यानंतर आजपर्यंत मी मोगऱ्याच्या फुलाला स्पर्शही केला नाही. पाटी, तुझ्या एक लक्षात येत आहे का? म्हणजे कमलवंचांनी मुद्दामून प्रियला झोपाळ्यावरनं ढकललं नव्हतं. तर झोपाळा ऑलरेडी तुटायला आला होता म्हणून त्यांनी तिला वाचवलं. आणखीन एक गोष्ट, त्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत होते. गॅसवर दूध ठेवलं होतं. दूध वर यायला लागलं म्हणून मी हातातलं काम सोडून गॅस बंद करायला वळणार इतक्यात गॅस बंद झालेला होता. ह्याचाच अर्थ असा आहे ना पाटी, की कमलवंचना आपल्याला जर का त्रास द्यायचा असताना तर तो कुठल्याही पद्धतीने त्या देऊ शकल्या असत्या. त्यांनी तसं नाही केलं. आपल्या आसपास त्या असण्याला एकमेव कारण होतं, ते म्हणजे मोगरा. पॅटी, वाव मॉम्स, यू आर लुकिंग सिम्पली गॉर्जियस. हो ना, मग चल पटकन माझा एक छान फोटो काढ. व्हाय नॉट.
ओके मॉम्स, रेडी, स्माइल. तू काय का माझ्या जवळ येते? हा, सोड पहिला, नाही तर तुझ्या पोरीला सोडणार नाही सांगून ठेवते. तुला सोडणार नाही. तू पोत्या भाईला बांधून ठेवला. जित्ता सोडणार नाही. तुला जित्ता सोडणार नाही. सोडणार नाही. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे